नमस्कार मैत्रिणींनो, मी शीतल। तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खूप सुंदर लटकन बनवणे आणि त्या लटकनला एम्ब्रॉयडरी करणे, म्हणजेच त्याला आपण लेस पासून आणि ह्या पाइपिंग पासून आणि ह्या मण्यापासून खूप छान असे लटकन बनवणार आहोत। तर चला मग चालू करूया। आपल्याला काय करायचं, 4x4 चा एक तुकडा घ्यायचा आहे, फोल्ड करायचं असं। सगळीकडून आपल्याला 4 वर खून करून घ्यायची। तर कट करायचं। हे पहा, आता अशाच आपल्याला 4 तुकडे काढायचे आहेत। दोन काढले, आणखीन 2 काढून घ्यायचे आहेत। तर हे पहा, मी बरोबर आस्तरचे 4 तुकडे आणि ब्लाउज पीसाचे 4 तुकडे कट करून घेतलेले आहेत एकाच साइडचे। आणि त्याचबरोबर जे आपल्या साडीमध्ये पांढरा कापड येतो, म्हणजे पेपर येतो, एकदम सॉफ्ट असतो गादीसारखा, त्याला स्पंज म्हणतात। तर मी ते सुद्धा ह्या साइजचे 2 कट करून घेतलेले आहेत, 2 लटकन मध्ये टाकण्यासाठी। तर चला आपण लटकन बनवूया। आता आपल्याला कपडा आणि ब्लाउजचा कपडा, म्हणजे अस्तरचा कपडा आणि ब्लाउजचा कपडा एकावर एक ठेवून अस्तरला जॉईंट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी सगळे जॉईंट करून घेतलेले आहेत आपले 4ही पण तुकडे। आता त्याच्यावर काय करायचं आहे, खाली आपल्याला साडीतला घेतलेला पेपर, आपल्याला सॉफ्ट पेपर ठेवायचा, त्याच्यावर एक फॅब्रिक ठेवायचं सरळ आणि दुसरं त्याच्यावर उलट। तर तिन्हीला पण आपल्याला अर्धा इंचावर टिप लावून घ्यायची आहे आणि 3 साइडला आपल्याला टिप लावायची आहे। एका साइडनी खुलं ठेवायचं आहे। साइडनी थोडासा कपडा शिल्लक असेल तर कट करायचा व्यवस्थित फिनिशिंग मध्ये, आणि थोडेसे कट लावून घ्यायचे आहेत टोकावर आणि त्याला व्यवस्थित पलटी मारून घ्यायचं आहे। त्याचे टोक काढून घ्यायचे, व्यवस्थित पलटी मारल्यानंतर टोक काढून घ्यायचे। आणि आता आपल्याला दुसरं पण तसंच व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि पलटी मारून। आता काय करायचं, अर्धा इंच आतल्या साइडला दुमतवायचं आणि आतल्या साइडला अर्धा इंच दुमतून बरोबर चौकोन तयार करून त्याला एक दाबटीप द्यायची। अलीकडल्या साइडला थोडंसं खुलं सोडून आपल्याला नॉट घ्यायची, नॉटला एक गाठ मारायची आणि ती गाठ आतल्या साइडला ठेवायची। गाठ मारून नॉट लावली तर कधी निष्ठत नाही। त्याच्यावर थोडंसं रब करून आपल्याला साइडला दाब शिलाई द्यायची आहे। आपल्याला चारही बाजूने सुद्धा थोडीशी दाब शिलाई द्यायची, साइडला थोडासा कपडा ठेवून। अशा प्रकारे आता एकदम आपलं हे रेडी तयार झालेलं आहे। आता ह्याला आपल्याला मनी अटॅच करायचे आहेत। तर मनीसाठी आपल्याला प्रत्येक जागेवर अर्धा इंचावर खून करून घ्यायचे आहे, म्हणजे आपल्याला समान भाग मिळेल। तर आपल्याला इकडल्या साइडला सुद्धा तसेच अर्धा इंचावर खुणा करून घ्यायच्या आहेत, दुसऱ्या साइडला पण। आपल्या पूर्ण खुणा देऊन तयार आहेत। तर आता आपल्याला ह्याला काय करायचं आहे, मनी अटॅच करायचा आहे, म्हणजे मनी बसवायचा आहे। आपल्याला व्यवस्थित खुणा करून घेतल्यानंतर 4 पदरी दोरा ओवून घ्यायचा आहे सुईमध्ये। आपल्याला सेंटर पकडायचा आहे, दोन्ही साइडचा सेंटर। त्याच्यात एक मोठ्या साइजचा मनी तुम्हाला हवा तो घेऊ शकता। त्याच्यात एक काच टाकायची आहे, म्हणजेच पुंगळीची लेस, आणि त्याच्यात एक छोटासा गोल्डन बीट्स टाकायचा आहे आणि बीट्सच्या साइडनी ओवून पुन्हा नंतर त्याच्यात त्या लेस, पुंगळी लेसमध्ये ओवायचं आहे, नाहीतर काय होईल, निघून जाते ती लेस। तर आता सुई आपण काय करू, मशीनच्या सुईमध्ये ठेवायचं हे मोठा मनी पहिल्यासारखंच, आणि
पुन्हा एक मणी पहिल्या वेळेस काय केलं तर आपण लक्ष द्या, मण्यातून डबल वापस सुई बसवली म्हणून आपली सुई निघली होती. तर तसं नाही करायचं. मण्याच्या साईडनी मण्यातून ओवून पुन्हा नंतर मण्यातून सुई ओवायची नाही. खालच्या साईडला एक आपल्याला टाचा मारायचा आहे, व्यवस्थित व्हिडिओमध्ये दिसत आहे तशा प्रकारे. आणि आतल्या साईडनी सुई पुन्हा नंतर आपण जे अर्धा इंचाचं मार्किंग केलं तर त्याच्या निम्मच आपल्याला तिथून सुई बाहेर घ्यायची आहे. आणि त्यातमध्ये ओढून, म्हणजे काय होतं, आपण जे टाके मारले ते धागा दिसत नाही आतल्या साईडनी सुई घेतल्यानंतर. तर त्याच्यात एक आपल्याला मणी टाकायचा आहे, गोल्डन बीट्स, म्हणजे त्याने खूप छान असं लुक येतं ब्लाऊजला. आणि त्याच्यातून नंतर पुढे जे अर्धा इंचाचं मार्किंग केलं तर त्याच्यावर पुन्हा पहिल्यासारखंच आपल्याला एक मोठा गोल्डन बीट्स बसवायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मोतीही बसवू शकता आणि पुढच्या साईडला लेस न बसवता एक मणी सुद्धा बसवू शकता. त्याने सुद्धा खूप छान असं लुक येत आहे. तर पुढच्या साईडला आणि सेम गोल्डन बीट्स बसवून त्याच्या साईडनी सुई पुन्हा नंतर आपल्याला त्या लेसच्या पुंगळीमधून मध्ये घ्यायची आहे. गोल्डन बीट्सला मण्यातून डबल वापस घेतली तर सुई आपली पहिली बाहेर निघली तशी बाहेर निघू शकते. तर व्यवस्थित हे आपल्याला बसवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सुई दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या मण्यात अडकायला नको, त्याची काळजी घ्यायची आहे. नंतर आणखीन आपल्याला एक गोल्डन बीट्स टाकायचं आहे. तर आपण अशाच प्रकारे सगळे मणी बसवून घेतलेले आहेत. आता आपल्याला दुसऱ्या साईडला मणी बसवून त्याच्यावर एक पॅच अटॅच करायचा आहे. तुम्ही पॅच बसवायचं नसला तर त्याच्यामध्ये मध्ये मध्ये मणी सुद्धा ॲड करू शकता. तर मी खालच्या आणि वरच्या दोन्ही साईडला एक पॅच बसवून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्या लटकनला खूप छान लुक येईल आणि दुसऱ्या साईडनी सुद्धा आपला धागा दिसणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही याच्या जागेवर दुसरं बटन वगैरे मणी काहीही ॲड करू शकता तुम्हाला हवं आहे ते. तर आपला एकदम सुंदर असं लटकन तयार आहे. तर मी दुसरं सुद्धा तसंच तयार करून घेतलेलं आहे. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा.